आमचं सरकार आलं तर राम मंदिराचं शुद्धीकरण केलं जाईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात। चारही शंकराचार्यांना बोलवून विधिवत पूजन होईल असंही ते म्हणाले। रामविरोधी लोकांनी आधी स्वतःचं शुद्धीकरण करावं असं मग उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मी राम मंदिर त्याला अजून चांगलं आम्ही करू आणि त्या ठिकाणी भगवान श्रीरामाचा दरबार आम्ही लावू आणि जे आमचे चार शंकराचार्य जी आहेत त्यांनी जे काही अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस जे काही भूमिका घेतली त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत काँग्रेस पक्ष म्हणून आणि त्यांच्या माध्यमातूनच मंदिराचं शुद्धीकरण केलं जाईल आणि त्या ठिकाणी रामलल्लाचं आणि भगवान श्रीरामाचा दरबार त्या ठिकाणी लावून एक मोठी पूजा त्या ठिकाणी केली जाईल अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। राम मंदिराचा पूर्ण मार्ग प्रशस्त करत राम मंदिराची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा देखील रामाची झालेली आहे। त्यामुळे राम विरोधी लोकांनी कितीही त्या ठिकाणी सांगितलं आम्ही शुद्धीकरण करू तरी त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही। त्यांनी पहिले स्वतःचं शुद्धीकरण केलं पाहिजे आणि सनातन धर्म हिंदू धर्म या संदर्भात आम्ही त्याला मानतो अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट दिलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।